मृत्यूची जी भीती वाटतेय त्या भीतीवर मात करण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत ते आता आपल्याला विचारात घ्यायचे. मदरनी एकंदर 5 प्रकारे त्या गोष्टींचं वर्गीकरण केलेलं आहे. त्या 5 गोष्टी अशा की ज्या व्यक्ती बुद्धिप्रधान आहेत अशा व्यक्तींसाठी त्यांनी एक मार्ग सांगितला. दुसऱ्या व्यक्ती ज्या बुद्धीने ज्यांचं समाधान होत नाही, ज्या भावनांवर खूप आधारित असं जीवन जगत असतात, भावभावना ज्यांच्यासाठी महत्वाच्या असतात, अशा व्यक्तींसाठीचा एक मार्ग सांगितला. तिसरा मार्ग जो आहे तो सश्रद्ध व्यक्तींसाठी त्यांनी मार्ग सांगितला. चौथा मार्ग सांगितला तो म्हणजे लढाऊ अशा प्रकारचं ज्यांचं व्यक्तिमत्व असतं, म्हणजे योद्धा अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यासाठी एक मार्ग सांगितला. आणि आणखीन एक मार्ग सांगितला. त्यांनी असं म्हटलं की हा मार्ग अगदी मोजक्या व्यक्तींसाठीच आहे, सगळ्या व्यक्ती याचा अवलंब करू शकत नाहीत, त्याचा त्यांनी तिथे निर्देश करून ठेवला. म्हणजे अतींद्रिय पातळीवरचा अभ्यास करणारी, गूढ विद्येचा अभ्यास करणारी किंवा अध्यात्म मार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्ती सुद्धा अशा रीतीने खऱ्या अर्थाने जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करतात तेव्हा मग त्यांना अवलंबायचा असलेला तो मार्ग, अशा रीतीने हा मार्ग तुलनेने अगदी मोजक्या व्यक्तींसाठी आहे.